लोक आता देवना दोष काढायला लागेल, बाई देव बी काय करा ना नाही भाऊ, का रे तू भाऊ नाही किन काय घ्या, देव दोष काढ राहा, लेकरं कसे वागवायचे मला चांगलं कळतंय, पडू देत नाही म्हणले पोराला. कोण सांगता असं? गिरजाई सांगते. माणूस शांत होता, संत शांत होते नाही, त्यांच्या पत्न्या सुद्धा तेवढ्या शांत होत्या बरं का, तेवढ्याच भगवंताशी जुडून होत्या. हो बोलू नका, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माणसाला पत्नीचा सपोर्ट असल्याशिवाय शहाणपणा अजिबात चालत नाही. हो मागे कोण किडा पाडा ना त्यासल्या आवराव, तो त्यास बी दोष नाही राहतो त्यासले, ते आपण हातमारी मोडी देतीस ना बहिणीवर, त्यासले सिरियल पटणी ते बरं नाही, ते बटन दाबतात चित्र बदलावून सवय, एक तास वेळ घ्या जाणू चित्र बदली राही नाही जाणू असं वाटत तुम्ही त्यासले. आणि आको सर्वांना पायपडी सांगस, कीर्तन बी एवढं सोपं नाही शे बरं. हां मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो, कीर्तन एवढं सोपं नाही, या लेकरांना बसवत जा, कीर्तनात आणत जा. कीर्तन एवढं साधन आहे बरं. काय 10वी 12वी नापास बी सांगतात, ते आपलं काम नाही महाराज, आम्ही सुशिक्षित आहेत का रे. हो 10वी 12वी नापास सुशिक्षित आहे, आटे आम्ही डिग्र्या शिलगायशील काय कीर्तने कराय नाही. हां अरे आमचं जाऊ द्या, कीर्तन करावं तुकोबारायांनी, कीर्तन करावं तुकोबारायांनी, कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी, ही माझी धर्माची संस्कृती आहे. कीर्तन एवढं सोपं नाही ना दादा, हे लेकरांना बसवत जमाया हो, कीर्तनात आणायची सवय पाडा त्यांना. हां कीर्तन आहे आपलं धर्मानं शेवा, कीर्तन मा जाई बसो, 2 शब्द चांगला ऐकायला भेटतात अशी सवय पाडो. मुसलमानना 5 वरीस ना पोऱ्या रोजा धरस, आणि आपला 80 वरीस ना म्हातारा काटकीनदार मा एकादशी रोज उभा राहस. कोणले चांगलं म्हणून मला ते सुधरत नाही, वाईट जरूर म्हणा त्यांना, पण काही काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. 5 वर्षाचा पोरगा रोजा धरतो ना आपला 80 वरीस ना म्हातारा काटकीनदार मा उभा राहस, आणि काटकी आपले सांगस बाबा आज तुम्हारे लोगों की एकादशी है, आज बकरा कटने वाला नहीं. ऐकून सांगस एकादशी आपली, आणि आपला मटण लेवायला जातं, मुसलमान आपले सांगत तुम्हाला लोकेशनी एकादशी, यानीतला दुर्दैवी विषय कोणता राहू शकस. म्हणून सांगतो यासले कीर्तन मग बसडत जा. हो नाथबाबांची पत्नी शांत होती म्हणून नाथबाबांना शांतीप्रमाणे आज मी 12 का वाजेत ना सोडत नाही तुमले. आज या बाकीना काय ना चारी नंतर मला गोमालिका लिहित ना, पण सोडणार नाही तुमले आज, होईच जाऊ द्या आज. बट बारीक निरेक पिशी टाकसूत आज आपण. माणूसले बाईना सपोर्ट शिवाय माणूस ना शहाणपणा नाही. जर चौकमा 4 मित्र भेटणार, जर त्या 4 मित्र असले माणूस घरले घ्या, 4 मित्र देखताच बाईने न विचारता चहा ठी दिना, समजिलो यान घरनं वातावरण 1 नंबर आहे. आणि बाईने चहा पाजानंतर लगेच त्या माणूसले तरीच विचारू का माय त्यासले 15-20 मिनिटं वेगळ्यात बसाले, नाश्ता बनाय टाकू का. हा शब्द जर मित्रच ना कानवर घ्या ना, त्या मित्र 50 ठिकाणी सांगतात काय आपण त्याशी बाई होती हो, काय बिचारी माऊली सेवा करत भाऊ नाही का. वय घ्या आप्पा साहेब ना नाव मोठं, कोणामुळे बाईमुळे. आणि तुम्ही जर का चौकमाई फोन करा, नाही त्या महाराज गेलेत आपला गाव मा चाल येऊ का, तिथं ना कोण मा सांगू कोणता करत आलेला राही ना तू आखो समजिले यान घर मा का कुंदा मातेले रे काका. बरोबर आहे का. हो बायकोचा सपोर्ट असेल तर माणूस पुढे जातो, अन्यथा ते शक्य नाही. हो आणि ते नाथ बाबा जे शांती ब्रह्मा होते ना, ते नाथ बाबा या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजावत असताना सांगतात भैया जर भगवंताच्या नजदीक जायचं असेल, देवाच्या जवळ जायचं असेल तर देवाला जे आवडेल ते तुम्हाला करायचंय. मग साधकांनी विचारलं देवाला आवडेल ते म्हणजे नेमकं काय, देवाला काय आवडेल, तर माझे नाथ बाबा परिचय करून देतात देवाला आवडतंय काय. अभंगाच्या आवडे देवासी तो ऐका प्रकार, देवाला आवडणारे प्रकार संत तुम्हा आपल्या जीवांना समजवतात. देवाला कोणता प्रकार आवडतो, आवडे देवासी तो ऐका प्रकार. मग कोणता प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन केलं ना, हा प्रकार देवाला आवडतो. तुम्ही म्हणताना देवाला आवडणारा प्रकार पण तो अंतकरणापासून असला पाहिजे. आताचा जर विचार केला तर आता लोक अंतकरणापासून करत नाही, अंतकरणापासून करत नाही. आपण काय करतो माहितीये का, पीछे से आई और आगे धकाई. काय चाललंय ते करताय ना म्हणून आपण करतोय, त्यानं गोंधळ घातला म्हणून आपल्याला घालायचंय. बरोबर आहे ना. त्यान बाप मरणात होय त्यान कीर्तन ठेव ना, ते मी बिठी दिसू आहे दुसरा देखा देखी मा फशी जास माणूस. प्रदीप मिश्रा बाबांनी अशी कृपा होई गे, नवीन पोरगी लग्न करीच नाही ना, तिला गावान माहीत पडे नाही महादेवनं मंदिर कोणता कोपराला, 15-15 वर्ष माहीत पडे नाही पोरीसले महादेवनं मंदिर कोणता कोपराले. पण इथल्या देव करायला लाग जायलेत म्हणे माया, गावमा सुद्धा 3-3 तास नंबर लागत नाही, इथला देव करायला लागेल. पण खरं सांगा शपथ आहे तुमले ते अंतकरण पाहिजे का ते. हा नाही माय जाणं पडीन तिथं तानी गई ना ती आको सांगतीन बायास पा आई रोज नाही येत म्हणेशीन जाणं पडीन. हाई एकमेकना देखा देखी करा मग काय देव भेटणार शे का.
देवांतकरण पायी करणार. आणि समजा तुम्ही महादेवले कितला बी रोज ना दोय आणि कितला बी बेलपत्र चढावा, महादेवले बेलपत्र चढावाला जातील घर जर का सासूल गाया देतीच होती बहिणी म्हणते, ते देव काय तुमले प्रसन्न होईल. मला नाही वाटत बहिणी म्हणून. हा सासू जर म्हणत होय नाही हो बहीण, जर कब्बरची आठी दे कायम नाही तुमनं तांबा मला मंदिरवर जा येऊ द्या, तुम्ही काय तिथला मरी नाही जा हो म्हणा. बापरे काय आनंद वाटे त्या महादेवला गोड बघतं दकीश, त्याला अशी वाटे शिलगावतून दर्शन काय लावलो नाही जाऊन वाटे. हो तेवढं बरं आहे आपू. हो तेवढं बरं आहे आबासाहेब, तुमच्याकडे बठ्या बाया बिचाऱ्या सासू असले वागणाऱ्या होतील. हां तथाण्या बाईच ना सांग राहू बहिणी म्हणजे जडे तुमनं कोण राहत नाही. पहिल्या पायरीपासून परमार्थ करायचा. थोडा वाईट वाटून घेऊ नका, मला थोडा हक्कानं बोलायला आवडतं. मी प्रत्येक कीर्तनात पहिले तर सगळ्या महिला कारण तुम्ही आदिशक्तीचा अवतार आहात. पहिले तर तुम्हाला पायपडीशनी माफी मागास, अजिबात मनवर लेवान नाही. लेता होणं ते फक्त परिवर्तन करल्या स्वतःवर, राग दर्जात नका बहिणीवन. आज ना कीर्तनकार तुम्हाला पोरे आहे, तुम्हाला भावी असं समजेशीन बोलत. तुम्ही जर मादेवले दोष दोष ना का गशीशनी बी उगईन पी टाका ना तरी सुद्धा बेटावणे जर घरमा सासू सासराले त्रास देतेच होते. मायच्यान कधी भगवंताला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आमच्या संतांची शिकवण आहे, आत्मा तो परमात्मा आहे. जोपर्यंत आत्मा पूजत नाही तोपर्यंत परमात्मा भेटत नाही. बरोबर आहे ना. हो नवरा पहिले पतीनी सेवा करो, सकाळी मग उठताच देवदर्शन करा, पहिले नवरानं दर्शन करले. पण नवरा बी तसा पाहिजे बा, आबरूदार. हा मन बोलणं थोडं जड आहे पण ते सत्यता मांडच बाकी नाही ना. अपेक्षा ठेवतो बायकून मन पाय पडायला पाहिजे. आणि संध्याकाळी आई बहिणीले चिंतारात माय ओ नेमंतरी लागे ओ माय आता तास पडा येई का पोऱ्याला दांडणं पडी उचलाले. असा जर नालायक होते त्यांना काय पाय पडी बिचारी मावली. हा तेवढं बरं आहे बा तुमच्याकडे कोणी नाही बटा माड करीच येतच तेवढं बरं आहे. त्या उभाटी नाकली राहिनो मी गागर पाडीशी जटे पेवढा राहता तटे बोलाल घाबरस मी. विठ्ठल विठ्ठल अरे भगवंताचं नामचिंतन करायला सांगितलं माझ्या संतांनी. पण ते टाइमपास म्हणून नाही, कोणी करतंय ते बघून नाही, तर अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन करायचं. नक्कीच भगवंताला ते आवडतं, पण ते आपल्या अंतकरणापासून असलं पाहिजे. आणि अंतकरणापासून भक्ती केली माझ्या शबरी मातेनं, जातीनं भिल्ल समाजाची. समाज मला अजिबात आवडत नाही, कालच्या कीर्तनात पण सांगितलं, याच्या अगोदर पण प्रत्येक कीर्तनात मी सांगतो. हो भिल्ल समाजाची शबरिया जातीपाती मला अजिबात आवडतीत नाही. तुमच्याकडे आदिवासी लोक शेत ना. हा शेतच ना 40%. अरे वा त्यांची भाषा कोणची. हा काही जायरे नाही आहेत. मग मला येस ना ते जातीपाती मला अजिबात आवडत नाही मिलिंद बाबा, भाऊसाहेब बाबा. पण तुम्हाला सांगतो बरं का, काही लोक तुमले दिखाले त्या हाल की जात ना भारी जात ना असं करतच लोके. पण काही लोकेच नाही ना, काही बोलू नका. काही लोक आहेत ना तुम्हाला नजर जरी त्या कमी होतील पण त्याच नापाईन सुद्धा शिकासारखं रास. आदिवासी लोकेच ना लग्न देखील आहेत का तुम्ही. हा पहिला पाणी पडे ना ऊस तोडायला जायला आहेत पहिले, आता कमी घेतेस ना ऊस तोडायला जायत पहिले आदिवासी लोके. एवढा नम्र लोके राहतस ना त्या, कधीच येरावर राग करत नाही. कोण आकाल लगीन ना बँड वाजे ना त्याच ना, कोण आकाल लगीन ना बँड वाजे ना नाचानं सुरू कर देत असते. राग नाही रुसवा नाही. मला कोणी हात धरी वडायला पाहिजे मग मी नाचू असं रास का. अजिबात नाही, फक्त वाजायला पाहिजे नाचानं सुरू. आणि आपला असले चला ना आप्पा थोडं तात्या चला ना, नाही मला जमत नाही तू शिलक रे अरे अडचण नको करू कर काय येतं मला जमत नाही. मला रातभर नाचतात दिनले झोपिले तसे एखादा सांगास ए भाऊ चाल रे तई पंगत चालू होई की चाल रे जेवायला चाल नको बोरवू दे रातना थकेलं झोपू दे शे का काही राग रुसवा. आपला चालू पंगत आणि मंडपमा खुर्ची टाकीन बसेले जर साजरा होणार ना का हो जाऊ बाबू जेवणात नाही तुम्ही मला कोणी विचारलंच नाही. हो म्हणा बाय पंगत चालू तू काय रे भुक्या लंबाकूच जाशी रे तू दिनभर. हा मला कोणी सांगितलं नाही. ऐक की ना तुला फुटीन पाटा बांधाय का या लोके खाई राहणार आहे निव्वळ वायवार पण असे लोकेच ना. बरोबर आहे की नाही. चालू पंगत खुर्ची टाकीन बट जेवण कर मला कोणी सांगितलं नाही. लोके काय करायना ताडी काय हजामत करायना उजी दीड शाणार आता काही आणि बाया बी तेवढ्या समजदार बरं का त्याच ना. आदिवासीच मा साहेब आप्पासाहेब आदिवासी लोकेसना लग्नेच मा जावा एखादी नवर देवनी माय रुसताना दिखणी का तुमले कधीच नाही, कधीच रुसावत नाही त्या बाया. आणि आपल्या शाव जात ना 10 हजार साड्या नेसतीस 10 तोडं सोनं घालतीस. एक माय मी जवळ लगीनले जायला तू पंगत माय चालू पत्रवाई होते उठीन उभी मंडप ना त्या कोपराले नवरीन माय रावण्या करे नवरीन मावशी रावण्या करे नवरीन काकू रावण्या करे ताई जेवण करल्या ना ताई खाल्या ना माल नाही खाना ऐका उकडी जाईल म्हणतो. तुला असा झटका कस काही राहणार एकदम. मी जोडे गो म्हणतात ताई या बड्या बाया रावण्या करा खायल्या ना नाही म्हणे महाराज माल नाही का म्हणतात काय वय ना तुमले मला कोबरान वाटी तरी लाई का म्हणे. ओ म्हणा बाप रे हा असंच बोल गेल वावरशे रे भो हाटे काल सरा सापडीन म्हणत
हा खोबरान वाटी 10 तोडा सोनं आहे 10 हजार 5.5 रुपयान खोबरान वाटीन करता दांगडो घाल देना वायबारपणा नाही काय शाव हा या लोकांना काय घेणं देणं नाही आपला 8,000 कधी एखादा इथलं बी सांगा ना एक कंडोलने जायला राहतीस ना एखादी जर पिट्टा येईस नाही दुसरी बाई चहा देवा घे ना आता वैले मोठी नाही बाई बसेल ततानी बाई जर चहा देवा घे ना दुसऱ्यांदा चहा देवा जा नको माय त्या चिकनी लेपास मी काय शे हो बापनीच तर 2 मिनिटाला फरक पण तू मरी चालली तिथला मा अजून तो गरम कप आहे तीन तोंडले बी लायला तिथला मग तू उकडीच जाशी डायरेक्ट भयान लोक असले किडा पाडान सवय काय त्या लोके महाराज कधी कोणावर राग नाही रुसवा नाही येरारले संत अभि करले ना तरी राग रुसवा करतात नाही त्या कितला बी राग करले तसे येरारवर तरी सुद्धा काहीच नाही जेवणले नाही बोलावं तरी रुसवा नाही त्याच ना एवढा आनंद आहे आपा आदिवासी लोक पहिला पाणी पडणार का मग लग्न चालू आहेत पहिला पाणी पडे ना तो ना पाणी बी तसा पडेत बा आणि लोके बी चांगला होतात म्हणशील पाणी बी चांगला पडेत लोके आता देवना दोष काढायला लागेल बाई देव बी काय खरा ना नाही भो का रे तू भाऊ नाही की काय घ्या देव दोष काढ राय ना हो बराच लोक सांगतो बरं देव बी काय खरा ना नाही भो म्हणा बापरे आव खरा ना देवले सांग ना देव बी खरा ना नाही भो असं तुम्हाकडे नाही ना असं सांगणार सांग बी नका नाही ते आज ना कीर्तनकार पुरा नीचे कधी बी टिमकी वाज देईन तुमने पहिला पाणी पडे महाराज तो वारा वादळ सुटेन त्यास ना त्या टोपल्यामध्ये पापड नि त्या कुरडाया आणि हो त्या आदिवासी लोक चालू साड्या लिहित बिचारा त्या नव्या साड्या नेशेल राहत पदरणारा पड जाय पाणी पडे हो आणि त्या पडत पाणी मग पहिले त्या मारुतीले नैवेद्य देवाला जायत हो आणि त्या नैवेद्य देताना सुद्धा देवनाच गाणं म्हणत मिलिंद बाबा हो आपला मायक नाही तुम्हाकडे कसा गाणं आहे मला माहित नाही पण त्या जुन्या म्हाताऱ्या सांगेत आपला गाणं म्हणजे काय देवना नाही धरमना नाही आपला गाणं कोणी टाकी अंगण मा खाट शिलगाई दे ती खाटले तर ती चेटाड दे कोणी टाकी अंगण मा खाट ती खाटले बी शिलगाव तू बी छेटो काकू आदिवासी लोक महाराज पण काय म्हणत माहितीये का त्यास ना गानाच माबी देवराय हे उठर उठर हनुमान तुला मानस लगीन निगरणा निवतान तुला देनास आई फक्त माले म्हणाल चाले तुमले म्हणाल चालाव नाही कारण मला लायसन भेट जायले नीच ना तुम्ही जर म्हणत तुमले सांग ओ बापरे या बी असं म्हणाल लाग्या रवी भावानी का करणी कर दिली बो जाणू यासवर तुम्ही नका म्हणा नाही ते तुम्हाला येल वका सुद्धा कॅन्सल कर देतील त्यास ना गानास माबी देवले नैवेद्य देत त्या उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन निगरणा निवतान तुला देनास आणि तसा तसा मा त्या टोपला म्हणा पापड हवा आहे उडी जायत हो त्या कुरडाईसवर घाण पडे आणि त्या येरावर सुटे लय नाही आता पापड लय नाही माये काही फिरण नाही बाणड सुरत नाही लय नाही ये लाली बिना लायला माय वय नाही लुगडा बिगडा येच नाही इथलंच सुटील तरी राग रुसवा नाही आपलाच एक बी शब्द बोला का लगेच राग धरतच नाही का काही काही गोष्टी आहे ना जातीपाती नाही बघायचे संस्कार बघायचे महाराज आपस बरोबर आहे ना संस्कार बघायचे ओ भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली संत म्हणजे शबरी माता शबरी माते ना आता शबरी मातेचं पूर्वचरित्र जर बघितलं तर ती राजकन्या होती राजाची पत्नी होती आणि कुंभमेळा लागलेला कुंभमेळ्यामध्ये साधू संतांचं दर्शन करायचं होतं शबरी मातेनं जेव्हा राणी होती मागच्या जन्मामध्ये तेव्हा राजाला सांगितलं मला की नाही साधू संतांचं दर्शन घ्यायचं म्हणजे कुंभमेळा लागला आणि तिथं जायचंय कुंभमेळ्यात जायचं राजानं सांगितलं तू काय साधारण बाई आहे का तू राजाची पत्नी राणी तुला इतकं सहज जाता येणार नाही तुला जर घराच्या बाहेर महालाच्या बाहेर दरबाराच्या बाहेर निघायचं असेल तर अगोदर ढोल नगारे वाजवतील आणि ते सांगतील की राणी आता दरबारातून बाहेर येत आहेत लोक अगोदर सांगतील तर तुला निघता येईल आणि तुला असं सगळ्यांना तुझं तोंड दिसेल असं नाही तुला पदर घ्यावा लागेल कोणले पहिल्या राण्या होत्या बिचाऱ्या राजाशण्या बायका होत्या तरी सुद्धा पदर लिहिली आहेत दका बहिणी हो ना ते तुम्हाला विचारे तुम्ही काय सांगू हा मग त्याला माहिती ना नालायक दिकी राह ना बा असं राजाने राणी होती तरी पदर शिवाय बाहेर निघे नाही आपला पण काही राहत नाही काहीच राहत नाही उजीव आहे की 2-4 बिघर ते विजंदाटाचं ताण द्यायचे तरी आवरावतात नाही तुम्हाला सांगतो बरं का मी प्रत्येक कीर्तनात माझ्या कीर्तनातून परिवर्तनाची अपेक्षा ठेवतो बाई आहे ना जेवढी पदर घेऊन सुंदर दिसते ना तेवढी बिनपदराची नाही दिसत बरं का माया खेडागावातलं वातावरण चांगलं आहे अजून माया पदर पडू देत नाही पण काही काही सिटीज मध्ये इथलं बेकार वातावरण नाही जायचे बिगर पदर नाही राहतीस बहिणी 10-10 हजार 5-5 हजार साड्या नेसतीस साडीन सगळेच पदर राहा डोक्यावर टाकी हो बरोबर आहे की नाही डोक्यावर जर पदर असला ना असं वाटत ना तुम्ही देवीसारख्या दिखतीस बहिणी म्हण बाईना डोक्यावर जर पदर आहे ना असं वाटत जाईन डायरेक्ट काही मायनं दर्शन लिहिले हो बा असं वाटस बरोबर आहे का नाही बिगर पदरने काही खुलतीस बाया ल्या फटाफट टाकल्या चिलगावात डोक्यावर पदर असला पाहिजे कारण आपली संस्कृती डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर
हे आपले संस्कार आहे. आणि तुमचा डोक्यावरचा पदर आहे ना, तुमच्या मायबापांची इज्जत वाढवतो माया हो. पहिलेच पाया पडून माफी मागून बोललेलो मी. बोलताना राग धरू नका. शिकता आलं तर शिकण्याचा प्रयत्न करा. अगो ते नवीन वारं येईल शे कोणतं हा ते बाया ते नवीनच घालायला लागजाल रातले गाऊन. दका बहिणी मी तुम्हाला पाय पडस त्या गाऊन नका घालत जावा. काहीतरी सुख दुख आहे तुमले काही त्रास आहे म्हणेशील जर घाला ते काही अडचण नाही माले, पण ते गाऊन नका घालत जा बहिणी तुम्हाला पाय पडस. कारण गाऊन घालेश तुम्ही बायाने मला चुरेडात दिखतील. हो पहिले शेतकरी नाही का बाजरी सोरणा चिडावडा ऑन करता लाकडी गाडी आहेत. नका घालत जावा तुम्ही त्या शिलगावात. हो एवढ्या सुंदर बाया हो आदिशक्तीनं अवतार दिखतीस तुम्ही त्या गाऊन घालली नका चुरेडात दिखतील. नका घालत. आणि समजा एखादी बाईला सवयच पडी जायला गाऊन घालाने, गाऊन जर घाला ना बहिणीसून घरना बाहेर नका निघत जावा. एखादा जर कधी मध्यम रातले दखीने ना नाही एखादा उपडी जाई तुमच्या दखीने, कारण मजाण्यात दिखतीस तुम्ही गाऊन घालीशील. हा साडीवर बाई एवढी शोभीन दिकस का. हो डोक्यावर पदर असला पाहिजे. डोक्यावर जर पदर असला ना तर हे म्हातारे बाबा टोपीवाले बाबा बघतात ना, तुम्हाला मायबाप असले बिगर देखा ना तुम्हाला मायबापनी स्तुती कर देतस. अरे कोण करणे पोरे रे काय मायबापनं वय नाही काय मायबापना संस्कार आहे. डोक्यावर ना पदर सुद्धा पडू देत नाही भो माऊली. तुम्हाला मायबापली बिगर दाखा ना तुम्हाला मायबापनी स्तुती वय राहिली. फक्त तुम्हाला डोकावर ना पदर बरोबर आहे की नाही. डोकावर पदर टाकी बरं मग तो डोकावर ना पदर काय बाल खर्च करणं पडत असं बी नाही ना. साडीन संगे शिल गेला रास ना तो चला 1000-2000 वेगळा खर्च करणं पडत. काय खर्च करा ना काही बाया लगीन मग सुद्धा 10,000 लुगडा नेशील येते 10,000 साड्या नेसतीस आणि त्या पदर तिरपा कोशील येते 75 फळक गुंडाई गुंडाई फिरतीस. इथले हुशार म्हणशात का तुम्ही प्युअर येड्या. 10,000 साडी डोकार पदर टाकले हो ना ती तिरपा कोशील आणि 75 फळक गुंडाई गुंडाई फिरत येडी. हा सुनाट पदर टाकू डोकावर वायबारपणा करतीस बहिणी. आठ तसं कोणीच करत नाही बाबा. हा आणि करतील तरी काल दिन पाहिजे नाही करा शिलगाव माय आता वल्ल वल्ल सांग जायला आऊ. शबरी मातेला राणी होती आणि राजाने सांगितलं तू राणी हा तुला पदर घ्यावा लागेल. एवढा घुंगट घेतला आणि पालखीमध्ये बसून गेल्या. साधू संतांचं दर्शन झालं नाही का पदर प्रमाण वाढवायला लावलं. इतका घ्यायला पाहिजे पण इतका पदर होता. साधू संतांच्या चरणाला स्पर्श केला पण एकाही साधूचं आणि एकाही संतांचं दर्शन झालं नाही ना बाबा. म्हणून शबरी माता राणी घरी आल्या आणि घरी आल्याच्या नंतर भगवंताच्या दरबारात उभ्या राहिल्या आणि भगवंताच्या समोर ढसाढसरडायला लागले. देवा जर राजाची राणी बनून एवढे नियमात राहावं लागत असेल, जर मला साधू संतांचं दर्शन होत नसेल तर मला चांगला समाजही नको आणि मला श्रीमंतीही नको. गरीबाच्या घरात गरीब परिवारात जन्माला घाल पण साधू संतांचं माझ्याकडून सेवा झाली पाहिजे असं काहीतरी कर. म्हणून माझी शबरी माता पुढच्या जन्मामध्ये भिल्ल समाजाचे शबर राजा आणि शबर राजाच्या पोटी आली शबरी माता. आणि शबरी मातेचं पहिले परिस्थिती अशी होती की लहानपणीच लग्न करायचे. पहिली परिस्थिती अशी होती लहानपणी लग्न करायचे. शबरी मातेचं लग्न ठरलं बकरांचे दावण बांधलेले. शबरी आईने विचारलं बाबांना बाबा एवढे बकरे काऊन बांधून ठेवले बेटा तुझं लग्न करायचं तुला लग्नाची पंगत द्यायची म्हणून बकरं बांधून ठेवले इथं. बाबा एवढे बकरं मरणार आहेत म्हणले हो बेटा. शबरी आईने मनातच विचार केला जर एवढे जनावर मरत असतील तर मला लग्नच नाही करायचं. कोणाला वाटलं आई जर जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही कोण सांगस. म्हणजे मटन मासा खाऊ नये कोणले वाटणं. शबरी कोण होती बिलीन म्हणजे मटन मासा खाऊ नाही कोणले समजणं. असं आहे का बयान लोक हुशार आहेत बा तुम्हाकडे. मटन मासा खावा नाही कोणले वाटणं बहिणी कोणले शबरी कोण होती मला जातपात सांगा ना आवडत नाही फक्त तुमले परिचय देवासाठी सांग राहिनो. भिल्ल समाजाची शबरीला वाटत होतं मटन मासा खाऊ नाही बा असं. आणि काही लोक आदिवासी म्हणत असतील तुमले सांगू का. भिल्ल समाजाच्या शबरीला वाटत होतं जनावर मेलं नाही पाहिजे मांस मच्छी खायला नाही पाहिजे. आई भिल्ल समाजनी बाईले समज आणि आपला चांगला जात ना मालकान टेच आम्हा काळ्या टाकाचा टेच असं वाद देत नाही. का रे तुला फाशी लिवली जीव नाही करत का रे हो काळ्या. मग कोण चांगला हा आई बापांचा त्याग केला. जर जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. शबरीनं घराचा त्याग केला. महाराज जंगलात जाऊन राहायला लागले. पण जिथं राहत होती तिथं एक ऋषींचा हो मठ होता. त्या ऋषींचं नाव काय बोलू नका महाराज मंडळी. हा वा वा क्या बात आहे. मातंग ऋषींचा मठ होता आणि त्या मठाजवळ शबरी माता चोरून लपून सेवा करत होती. एके दिवशी मातंग ऋषींनी बघितल्याच्या नंतर विचारलं बेटा कोण आहेस म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरिया आणि माझ्या बापानं बकरांची दावण बांधून ठेवली माझ्या लग्नाची पंगत देण्यासाठी. मी विचारलं बापाला एवढे बकरे काऊन बांधून ठेवले बेटा तुझं लग्न करायचं तुला लग्नाची पंगत द्यायची म्हणून एवढे जनावर बांधून ठेवले. बाबा जर एवढे जनावर मरत होते म्हणून मी घराचा त्याग केला मला लगीनच नाही करायचं मी इथं राहते म्हणले. बऱ्याच दिवसापासून तुमची सेवा करते आणि ते सुद्धा बरं का काही लोक जातपात देखणार तवय बी होता. आता वाडी घ्यात बा. शबरी माता जेव्हा सांगत होती मी शबर राजाची मुलगी शबरी आहे ना तेव्हा बाबा तेव्हा जे साधू लोक होते ना गुरुजींचे मातंग ऋषींचे शिष्य त्यांना वाटलं की भिल्ल समाजाची पोरगी इथं राहत्या या पोरीच्या पदस्पर्शाने ही भूमी अपवित्र झाली आणि इथं आपण राहिलोय ना म्हणून आपण सुद्धा अपवित्र झालो. मग ते तीर्थक्षेत्रावर स्नान करायला जात होते. ज्या सरोवरमध्ये स्नान करायला रोज जात होते त्यांना वाटलं की आज आपण स्नान करायचं स्नान करायचं
आता हे पाप धुवून घ्यायचंय आपल्याला. पाप धुण्यासाठी गेले. ज्या पाण्यात रोज स्नान करत होते त्या पाण्याचं रक्त झालेलं होतं. महाराज पडत पडत आले, गुरुजींना सांगितलं, गुरुजी जिस पानी में हम रोज स्नान करते थे, नहाते थे, उस पानी का तो खून बन गया गुरुजी. गुरुजींनी सांगितलं, वेड्या, ज्या पोरीचा तुम्ही अपमान करून गेलात ना ती कोणी साधारण नाही या, ती एक भक्त आहे आणि भक्ताचा अपमान माझा भगवंत सहन करून घेत नाही. जर त्या रक्ताचं पाणी बनवायचं असेल पुन्हा तर शबरीचे पाय धुवा. शबरीचे पाय धुवा, तिच्या पायाचं तीर्थ त्या रक्तात सोडा, त्या रक्ताचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि घडलं सुद्धा तसं. शबरीचे पाय धुतले, तिच्या पायाचं तीर्थ तिथं सोडल्याच्या नंतर त्या रक्ताचं पुन्हा पाणी झालं. ही भक्ताची ताकद असते दादा. एके दिवशी मातंग ऋषी, आता वाटलं मातंग ऋषींना ते आपलं काय खरं नाही, आपल्याला निघावं लागतं. शबरीच्या जवळ गेले, बेटा शबरी अब मुझे जाना पडेगा, मला जावं लागेल. शबरी, बाबा कुणाका चाललातले की मला जावं लागेल. बाबा तुम्ही जायचं म्हणताय, मी एवढ्या अरण्यामध्ये एकटी राहत होते फक्त तुमच्या भरोशावर, तुमच्या विश्वासावर, आणि तुम्ही सुद्धा मला सोडून जाताय म्हणल्यावर मी कोणाच्या भरोशावर एवढ्या अरण्यात राहायचं. गुरुजींनी सांगितलं, बेटा मला तू गुरु केलंय ना, माझा शब्द इथं येणारा कोणी परपुरुष येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल. शबरी वाट बघत होती, 82 वर्षाची होईस तोपर्यंत. आणि जगाचा मालक आला. जगाचा मालक आला लखनजीला घेऊन जगाचा मालक आला. शबरी मातेला गुरुजींच्या शब्दावर विश्वास होता. बघितलं येणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाही, जगाचा मालकच आहे. भगवंताला बघितल्याच्या नंतर शबरीच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. लखनजीने विचारलं, आई साहेब, जगाचा मालक तुम्हाला भेटतोय, जगाच्या मालकाच्या समोर तुम्ही आहात, तुमच्या कुटियाच्या समोर जगाचा मालक आहे, तरी तुमच्या डोळ्यात अश्रू कस काय? शबरी मातेनं सांगितलं, लखन, लहानपणी मायबापांचा त्याग करून आली. इथं मला पाणी प्यायला भांड नाही या, पाणी प्यायला ग्लास नाही या, मी पाल्यापाचोड्याचा डोन बनवून पाणी पिते. आणि आपल्या हिंदू धर्माची संस्कृती साधू संत दारी आल्याच्या नंतर त्यांचे पद्यपूजन झालं पाहिजे, पायाची पूजा झाली पाहिजे. आता मला देवाचे पाय धुवायचे, पण माझ्याकडे पात्र नाही रे लखन, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आहे. शबरी आईचे विचार, जगाचा मालक माझ्या कुटियाच्या समोर आहे, जगाच्या मालकाचे पाय धुवायचे, पण काय करू, माझ्याकडे पात्र नाही देवाचे पाय धुण्यासाठी. लखनजीनं आईचा हात धरला. आईला सांगितलं शबरी मातेला, आई तुमच्याकडे देवाचा पाय धुण्यासाठी पात्र नाही म्हणून रडताय का? देवाचे पाय धुण्यासाठी तुमच्याकडे पात्र नाही म्हणून रडताय? अजिबात रडू नका. देवाचे पाय धुण्यासाठी तुमच्याकडे पात्र नाही, पण तुमची पात्रता एवढी की जगाचा मालक तुमच्या दारात आहे. शबरी मातेला जगाचा मालक भेटायला आला, पण गुरुजींनी सांगितलं होतं की इथं येईल जगाचा मालक, पण त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल, अंतकरणापासून देवाचं नामचिंतन करावं लागेल. आणि जेव्हा शबरीनं देवाचं नामचिंतन अंतकरणापासून केलं ना, तर प्रभू रामचंद्र भेटायला आले. नामाचा उच्चार रात्रंदिवस केला शबरी मातेनं, म्हणून भगवंत भेटले. पटलं साधकांना. पण काही साधकांच्या मनात प्रश्न होता, मग